थोड्या वेळापूर्वी आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस भरतीचं ग्राउंड होतं मित्रांनो आणि त्या ग्राउंडमध्ये सांगलीहून आलेला संग्राम शिंदे नावाचा एक विद्यार्थी आहे. त्याचा ग्राउंडमध्ये पळताना मृत्यू झालेला आहे. आणि ही खूप म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे, की अशा घटना आपल्या कानावरती येतात. काय बोलावं शब्द सुचत नाही कधी-कधी. तर आई-वडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी ग्रामीण भागातून विद्यार्थी मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी येत आहेत. आणि या सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एकच स्वप्न आहे. ते म्हणजे काय तर आपल्याला पुढे चालून पोलीस व्हायचं आहे. आपल्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं. एक प्रकारे स्वतःचं, घराचं, देशाचं नाव रोशन करायचं या दृष्टिकोनातून हे विद्यार्थी मित्र येत असतात. परंतु सद्यस्थितीला कंडिशन अशी आहे, आता जर तुम्ही सीझन बघितला तर थोडंसं ग्राउंडचा विचार केला तर उन्हाचं प्रमाण वाढत आहे आणि टेम्परेचर वाढल्या कारणाने काय होतंय, प्रॉपर हायड्रेशन राहत नाही. डिहायड्रेशनच्या त्रासामुळे मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी शरीरात पाण्याची कमतरता म्हणा किंवा इतर कुठल्या गोष्टी म्हणा. तर पळताना त्या ठिकाणी धाप लागते आणि त्याचा त्रास हा जाणवत असतो आणि त्या त्रासाचं पर्यवसन कधी-कधी जर मृत्यूमध्ये होत असेल, तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. सरकारने पण या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे. सरकार तर काय विचारच करत नाही ग्रामीण भागातील लोकांचा किंवा गरिबांचा. कुठे सरकारला वेळ तेवढा नाहीये. पोलीस भरतीचे ग्राउंड घेताना हिवाळ्यात घ्यायला अडचण काय यांना? हा प्रश्न असतो, पण ठीक आहे. सगळं झाल्यानंतर आपण त्या विषयावरती चर्चा करत असतो. सर्वप्रथम संग्राम शिंदेला भावपूर्ण श्रद्धांजली आणि महत्त्वाचा मुद्दा असा की त्याच्या आई-वडिलांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो.